नमस्कार, मी जीवन राठोड. जी आर 7 डिसेंबर 2023चा जो जी आर आहे, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यांकन पद्धती याबद्दल जो जी आर आहे, त्या जी आरनुसार परीक्षा कशी घ्यायची किंवा त्याचे निकाल वगैरे कसे बनवायचे, या छोट्याशा व्हिडिओतून आपण हे बघणार आहोत. अगोदर जो शासन निर्णय होता किंवा अगोदर जी परीक्षा व्हायची, तर त्यामध्ये सरळ-सरळ विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत पास केलं जायचं. पण विविध सामाजिक संघटना आणि बाकीच्या इतर संघटनांनी असं कळवलं, की अ, प्रत्येक विद्यार्थ्यांना चालढकल करत पास करणं हे योग्य नाही. म्हणून शासनाने इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी परीक्षा घेणं ठरवलं. या परीक्षेला वार्षिक परीक्षा असं नाव दिलं गेलं आणि कारण त्याच्यामागे मूळ असं होतं, की मुलांचं बेसिक नॉलेजच हे कमी राहायचं असं शासनाला विविध अहवालातून दिसलं. आता मध्ये यामध्ये काय बदल झालाय, तर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची जी परीक्षा आहे, ती परीक्षा दरवर्षी शासनाच्या निर्णयानुसार एप्रिलमध्ये घ्यायची आहे आणि ही परीक्षेचा जो सिलेबस आहे, तो द्वितीय सत्राच्या परीक्षेवर आधारित असेल आणि पूर्णतः परीक्षा ही शाळावरतीच घ्यायची आहे, शाळा स्तरावरतीच घ्यायची आहे. पेपर निर्माण करणं किंवा पेपर चेकिंग करणं हे पूर्णतः शाळा स्तरावरतीच करायचे. इयत्ता 5वी साठी शासनाने जे विषय आहेत, जे आपले सिलेबसचे विषय आहेत, इयत्ता 5वी साठी भाषा चे 3 विषय मराठी, हिंदी आणि इंग्रजी, गणित, पर्यावरण ही 5वी साठी असणारे विषय. इयत्ता 8वी साठी भाषा 1, 2, 3, गणित आणि विज्ञान, तसंच सामाजिक शास्त्र असे विषय आहेत. तर पास होण्यासाठी जो क्रायटेरिया शासनाच्या जी आर मध्ये दिलाय, तो सर्वांना 35% सर्व विषयामध्ये 35% किमान मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. एकूण परीक्षा 5वी साठी होईल ही 50 मार्क्स साठी, तर त्यामध्ये किमान 35% नुसार 18 मार्क आणि इयत्ता 8वी साठी 60 मार्क्सची परीक्षा होईल आणि त्यामध्ये किमान 21 गुण विद्यार्थ्यांना मिळवावे लागतील. आणि जर हे होऊन सुद्धा विद्यार्थी जर नापास झाला, तर काय करायचंय? तर त्याला लगेच त्याचा अनुत्तीर्णचा निकाल नाही द्यायचा, तर त्याला परत पूरक मार्गदर्शन करायचे. पुढच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्ये त्याला पूरक मार्गदर्शन करायचे आणि हे फक्त पूरक मार्गदर्शन जे विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा नापास झाले त्यासाठीच करायचे आणि यांची पूर्ण परीक्षा ही जूनमध्ये घ्यायची. आणि जर पुनर्परीक्षात विद्यार्थी पास झाला, तर त्याला पुढच्या वर्गात ऍडमिशन द्यायचे. जर विद्यार्थी पूरक परीक्षेत सुद्धा अनुत्तीर्ण झाला, तर त्याला त्याच वर्गात ठेवायचे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विद्यार्थी, की विद्यार्थी नापास झाला किंवा विद्यार्थी त्याला कमी गुण मिळाले म्हणून त्याला शाळेतून किंवा दुसरीकडे ट्रान्सफर करण्याचा असा कुठलाही निर्णय नाही. पण विद्यार्थी थोड्या गुणांमध्ये जर नापास झाला, थोड्या गुणांनी अनुत्तीर्ण झाला, तर त्याला ग्रेस मार्क्स म्हणजे सवलतीच्या गुणांचा सुद्धा शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे. एकूण जास्तीत जास्त 10 ग्रेस मार्क्स आपण यामध्ये देऊ शकतो. तर एकूण 10 गुणांपैकी हे गुण 3 विषयामध्ये आपण जास्तीत जास्त देऊ शकतो. तर एका विषयात जास्तीत जास्त 5 ग्रेस गुण देऊ शकतो. एकाही विषयामध्ये संपूर्ण 10च्या 10 गुण आपण ग्रेस गुण देऊ शकत नाही. परीक्षेचा जो पद्धत आहे, ती पद्धत आहे इयत्ता 5वी साठी तोंडी परीक्षा 10 मार्क गुणांची, लेखी परीक्षा 40 गुणांची, एकूण मिळून 50 गुणांची ही परीक्षा होईल. इयत्ता 8वी साठी तोंडी 10 गुण, लेखी 50 गुण आणि एकूण 60 गुण असं असेल. तर कोणत्या विषयासाठी परीक्षा घ्यायची नाही, तर कला, क्रीडा आणि कार्यानुभव यांच्यासाठी परीक्षा घ्यायची नाही. याला फक्त इंटरनल असेसमेंट करायचे. पण आता अगोदरच्या सिस्टीमनुसार ग्रेड मिळायचे, पण आता आपल्याला ते मार्क्स टक्केवारीमध्ये द्यायचे, मार्क्सनुसार द्यायचे. या जी आरचा एक फायदा होईल, की मुलांचा बेस हा मजबूत होईल, अभ्यासाकडे लक्ष लागेल आणि पुढच्या अडचणी शासनाच्या कमी होईल. कसा निकाल बनवायचा आहे किंवा निकालचा फॉर्मॅट आहे, तो याच जी आर मध्ये परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये गुणपत्रकाचा याच्यामध्ये नमुना दिलाय. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी दोन्हीसाठी हा नमुना दिलाय. याच्यामध्ये आपली जी विद्यार्थ्यांची बेसिक माहिती आहे, त्याचबरोबर इतर गुण आपल्याला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. ग्रेड पद्धत यामध्ये बंद करण्यात आलेली आहे आणि जर विद्यार्थी, सर्वात महत्वाचं, की या जी आर नुसार जर विद्यार्थी प्रत्येक विषयात उत्तीर्ण झाला, तर प्रत्येक विषयाच्या समोर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असं लिहायचे. ग्रेड वगैरे द्यायचं नाहीये आणि निकालाच्या दिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रक देणं हे बंधनकारक आहे. त्यानुसार आता अजून एक पॅटचा विषय आहे, की पॅट च्या मार्कमध्ये काय करायचंय. तर पॅटमध्ये तुम्हाला सांगण्याच्या अगोदर या युट्यूब चॅनलवर आपण आलाच आहात, व्हिडिओ युट्यूब बघितला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर येतील.
तर वर्णनात्मक नोंदी आणि पॅटच्या संदर्भात असा विषय आहे की वर्णनात्मक नोंदी आपल्याला 5वी आणि 8वीच्या दोन्हीसाठी लिहायच्यात. वर्णनात्मक नोंदीसह हा बनवायचा आहे. म्हणजे पॅटचा एक पेपर आणि आपला शाळा स्तरावर घेतलेला पेपर, हा दोन्ही पेपर होतील. पण शाळा स्तरावर पेपर जो आहे त्या पेपरनुसारच आपल्याला निकाल बनवायचा आहे. पॅटचा हा विषय स्वतंत्र विषय आहे. आपण ज्या वर्णनात्मक नोंदी लिहितो तो वर्णनात्मक नोंदी आपण त्या लिहायच्या आकारित आणि संकलित मूल्यमापन त्या पण आपल्याला पूर्ण करायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही या व्यतिरिक्त जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.